मित्रांनो नमस्कार. पूर्वीत अमोल तडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आलोय इचलकरंजीमध्ये सुंदर बागेच्या समोरच नंदिनी दही धपाटे सेंटरला आता आपण भेट देणार आहोत. इचलकरंजीमध्ये मित्रांनो खाऊ गल्लीमध्ये या नंदिनी दही धपाट्यावरती दही धपाटे, थालीपीठ आणि पावभाजी खूपच फेमस आहे आणि तिथं खूप गर्दी या थालीपीठांसाठी होते. पावभाजी देखील खूप छान पद्धतीने इथं बनवली जाते. तर मित्रांनो इथली रेसिपी बघूयात, त्यांची गप्पा मारूयात, कशा पद्धतीने ते इथं स्टॉल चालवतात ते देखील विचारूयात. चला तर मग आम्हाला जरा दही धपाटे तुम्ही कसे करताय आणि त्याची पूर्वतयारी कशी असते ते जरा आम्हाला सांगा. म्हणजे आता पीठ म्हणजे कसं मळते मी, जसं संपेल तसं कसं जरा जरा राहिले की पीठ आम्ही एकदमच दळून आणलेलं असते. पिठामध्ये कशी तयारी करताय, काय काय असते पिठामध्ये? पिठामध्ये जास्त करून ज्वारी असते. बर. मग बाकीचे आपले सगळे पदार्थ गहू वगैरे सगळं मिक्स करते, कडधान्य त्यात. बाकीचे कडधान्य पण असतात त्यामध्ये? असतात. ओके. आणि त्यात मग कसं मिरची वगैरे घालून मग मळून ठेवायचं. ओके ओके. आता हे पीठ तयार केलेलं आहे का तुम्ही? हा, केलेला आहे मी. या पिठामध्ये काय काय आता यात मिरची घातलेली आहे. बर. आणि लसूण घालून फिरवून त्यात घातले मी. ओके ओके. मळून ठेवले. ह्या कापडावरती तुम्ही असं तयार करताय म्हणजे? हा, याच्यावर करतोय. धपाटे कसे केले जातात बघूया. ह्या कापडाच्या सहाय्याने धपाटे केले जातात. समोर आता बघू शकता तुम्ही. तर हे कुठे शिकला तुम्ही धपाटे करायला? ते काय मी घरातच केले ट्राय पहिल्यांदा. बर. आणि मग काय सगळ्यांना आवडलं, मग आता काय सुरू केले मग. बर. म्हणजे घरातच पहिल्यांदा प्रयोग? हा, पहिल्यांदा घरातच की करून बघितलं. ते फूड फेस्टिवल लावल्यावर सगळ्यांना आवडलं ना, मग आता मग बघूया म्हटलं इथं सुरू करून. फूड फेस्टिवलला चांगला रिस्पॉन्स मिळाला, चांगला मिळाला. इकडे सुरू केलं. चार काय तव्यावरती मी तुम्हाला हे कापडाचं 35 रुपयाला बसते थालीपीठ जे आहे ते पलटलं जाते. ते आता थालीपीठचा रेट कसा असतो? हा, मेथीचा तो 30 रुपये. ओके. आणि कांदा आणि मेथी घेतलं 35. ओके. बटर ह्याला लावून घेतलं तर 35 रुपये. ओके. त्यामुळे 3 प्रकारचे इथं धपाटे मिळतात. हो. एक तर बटर धपाटे, दुसरं म्हणजे मेथी धपाटे, आणि तिसरं कुठलं? कांद्याचं असतं. कांदा मेथी. ओके ओके. मेथीचं आमचं कॉमन आहे रोज. ओके, मेथीचं कॉमन आहे. हा. तर मित्रांनो जस्ट तुम्हाला गर्दी दाखवतो. आता खाऊ गल्लीमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि आज रविवार आहे. दही धपाट्यावरती पण गर्दी वाढत चालली. आता हे धपाटा जो आहे तो पलटलेला आहे थोडा. अशा प्रकारे हातावरती गोल गोळा करून धपाटे कागदावरती थापले जातात, कापडावरती थापले जातात. हे कापड वेगळं असतं की काय? हा, हे टेरिकॉटचं कापड आहे. टेरिकॉट हे चिकटत नाही ना. ओके ओके. कॉटनचं कसं चिकटून खरं. टेरिकॉटच्या कापडावरती मित्रांनो हे असे धपाटे तयार केले जातात. आणि आता हे दुसऱ्या तव्यावरती ठेवलं जाईल कारण गर्दी खूप असते त्यामुळे. बरोबर ना ते? होय होय. गर्दी. मग 2 तवे लावायला लागतात दररोज. तुम्ही पहिल्यांदा कुठं केलं होतं म्हटलं धपाटे? फूड फेस्टिवलला स्टॉल लावलेला आपला. फूड फेस्टिवल लागतेच ना आपल्या इचलकरंजीत. मग आम्ही मेसचे डबे देत होतो. मग तिथं पण ते ह्याच्यात त्यांनी काय म्हटले, आम्ही ज्यांना डबे देत होतो का नाही ते तिथं स्पॉन्सर होते म्हणजे ह्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांनी काय म्हणलं, तुम्ही लावणार काय स्टॉल? आम्ही तुम्हाला स्टॉल उपलब्ध करून देतो म्हणून. ओके ओके. मग ते चौगुले म्हणून आहेत, चौगुले डेअरी. म्हणजे मेसचा व्यवसाय तुम्ही पहिल्यापासून होता? ओके. त्यात मग सुरू केलंय. ओके. कारण डायरेक्ट असं गृहिणीला सुरू करायचं म्हणजे थोडंसं धाडसाचं काम आहे. होय. आणि मिस्टर आहेत की माझ्याबरोबर, त्यामुळे काय मी धाडस करते बरोबर. ओके ओके. साहेब पण असतात बरोबर? होय होय. साहेब बघू शकता इथं आता प्लेट तयार करायला लागलेत. दादा म्हणजे तुमचा पण फुल सपोर्ट होता पहिल्यापासून. आता प्लेटला काय काय असतं जरा सांगा आम्हाला धपाट्याच्या. दाखवा की त्यांना. हे धपाट्याची प्लेट आहे आपल्या समोर. ओके. दही आहे, खरडा आहे. हे शेंगदाणे चटणी घरी केले का? हा, सगळे आम्ही इथंच करतो. शेंगदाण्याची चटणी बघू शकता मित्रांनो. हे लसूण भरपूर प्रमाणात असण्याचे चिन्ह म्हणजे ह्याचे गोळे तयार झालेत. लसूण जर योग्य प्रमाणात असेल तर अशी ग्रॅन्युअल्स चटणीला तयार होतात आणि खूप छान अशी खमंग अशी ही चटणी होती. आणि समोर तशाच प्रकारची चटणी आहे. तर ह्या ताटाला शेंगदाण्याची चटणी, शेंगदाणा लसूण चटणी, खरडा, मलाई दही आणि हा धपाटा दिलेला आहे. दादा ह्याचा रेट काय म्हटला? 30 रुपये. तर या थाळीचा मित्रांनो रेट आहे, या प्लेटचा रेट आहे 30 रुपये. बरोबर ना ते? हा होय. ओके. प्रिया ज्ञानेश्वर पवार. ओके. राहणार कुठले? कुरुंदवाड. कुरुंदवाड.
पावभाजीला काय आवडतं इथल्या स्टॉल वरती? पावभाजी, थालीपीठ दोन्ही पण. बर. जे जे आयटम आहेत तिथं ते आहेत, सगळे चांगले आहेत मावशींचे. काय मी बरेच वर्ष झाले तिथे येतो. बर. जास्त करून काय आवडतं इथं तुम्हाला? काय सगळेच चांगले आहेत, भरपूर त्यांच्या व्हरायटी चांगल्या आहेत सगळ्याच. ओके. प्राइस पण चांगला आहे, थालीपीठ पावभाजी काय सगळं चांगलं आहे. कुरुंदवाड मधनं तुम्ही खास तेवढ्यासाठी येत होय आहे? होय, तेवढ्यासाठीच येतो आम्ही खायला. एवढं फेमस आहे? काय सुंदर बागेला येतोच आम्ही. आलो की मग इथं येऊन खाऊन जातो. ओके ओके, थँक्यू. पावभाजीचा रेट दादा कसा आहे इथं? 30 रुपये. ओके. आता पावभाजी तयार करायला लागले ना? हो, तयार आहे. बर. पावभाजी प्लेट लावायला का आता? हो, आता लावायला. ओके ओके. मित्रांनो, पावभाजीची प्लेट समोर आपल्याला लावली जाते. तर त्यासाठी पहिल्यांदा कांदा, लिंबू आणि त्यानंतर ती भाजी तयार आहे आता. ओके, भाजी तयारच आहे ना? तयारच आहे. ओके. त्या प्लेटचा रेट काय असतो? 30 रुपये. ओके. पावभाजी सुद्धा कमी योग्य प्राइस मध्ये, म्हणजे अगदी कमी प्राइस मध्ये कमी बरं. कमी. तर आता ही पावभाजी भाजी आता काढून घेतलेली आहे. क्वांटिटी पण तुम्ही चेक करू शकता, क्वांटिटी पण भरपूर आहे. नाही. आणि ही पावभाजीमध्ये भाजीमध्ये बराच मसाला टाकलेला दिसतोय व्यवस्थित. त्यासोबत एक बटर आहे, बटर पण दिलं जातं. आणि हे पाव जे आहेत ते आता तयार आहेत प्लेटला लावण्यासाठी. तर हे गरमागरम पाव देखील प्लेटला लावले जातात. आणि ही पावभाजी मित्रांनो आता तयार आहे. भैया तुमचे घ्या. तर ही मित्रांनो पावभाजी आता तयार आहे. हे समोर बघू शकता. ही पावभाजीसाठी देखील खूप गर्दी होती. 3 पार्सल आहेत. चेक करू शकता. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपला स्टॉल इथं कधीपासून आहे आणि सुरुवात कशी झाली जरा सांगा प्रेक्षकांना. आम्ही आता 5 वर्ष झाला आहे इथं. बर. आम्ही फूड फेस्टिवलला इचलकरंजी त्या लावलेला स्टॉल. बर. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यावर मग आम्हाला इथं जागा मिळाली, इथं सुरू केलाय. 2020 पासून इथं सुरू आहे आमचा. 2020 पासून सुरू आहे. ओके. आपल्या स्टॉल वरती काय काय मिळतं आणि सगळ्यांचे रेट जरा एकदा सांगा. आमच्या इथे पावभाजी मिळते, धपाटे मिळतात आणि पुलाव असते आणि पुलाव ताक पण मिळते. उन्हाळ्यात तेवढं ताकात ठेवतोय. बरं. रेट कसे आहेत पदार्थांचे? 30 रुपये पावभाजी, धपाटा आणि पुलाव प्रत्येकी 30 रुपये. ताक 10 रुपये ग्लास. जास्त करून काय घेतलं जातं इथं? जास्त करून धपाटे जातात आणि पावभाजी जास्त असतात. पुलाव तेवढा लिमिटेड ठेवतोय आम्ही. ओके. 5-6 पर्यंत तेवढाच. खूपच छान असा सेटअप लावलेला आहे आणि कमी जागेमध्ये त्यांनी खूप छान सेटअप लावला इथं. आणि दोघंही जोडीनं इथं खूप कष्ट करतात. आणि रेट सुद्धा ह्या पदार्थांचे खूप जास्त नाही आहेत. 30-40 असे सगळ्या पदार्थांचे रेट आहेत. इथं बघू शकता गडबडीत आता ही पावभाजी लावली जाते आणि पावभाजीचा रेट देखील 30 रुपयेच आहे. तर एका फूड फेस्टिवल मध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि तिथं त्यांना धपाट्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी स्वतःचा व्यवसाय इथं उभारलाय. आणि नंदिनी दही धपाटे त्या ब्रँडच्या नावाखाली सुंदर बागेच्या गेट समोरच तिथं हा धपाटे सेंटर आपल्याला बघायला मिळेल. जर मित्रांनो पावभाजीला एक्स्ट्रा पाव पाहिजे असेल तर 5 रुपये घेतले जातात. आणि समोर ही पावभाजी गरमागरम तुम्ही बघू शकता सर्व केली जाते. दादा पावभाजी का? बघू शकता मित्रांनो ही पावभाजी आता तयार आहे. नाव राहुल जाधव. राहणार कुठले? राहणार मी इचलकरंजीला आहे. बरं. स्टॉल वरती कधीपासून येत आहे? 2 वर्ष झाले येतो स्टॉलवर. पावभाजी एक नंबर आहे आणि चव एकदम स्पायसी आणि अतिशय उत्कृष्ट आहे चव. आणि आठवड्यातून 2दा तर मी असतो, फॅमिली सोबत असतो. आता माझी बायको सुद्धा आलेली आहे इथं. ओके. आणि चव एक नंबर आहे. थँक्यू. तर मित्रांनो नंदिनी दही धपाटे सेंटर वरती आपण इचलकरंजीला आलोय आणि इथे समोर बघू शकता मलाई दही दिलेला आहे, हा खरडा दिलाय, ही लसणाची चटणी आणि हा मेथी धपाटा दिलेला आहे. तर मित्रांनो गरमागरम धपाटा दिलाय आणि मेथीचा जो सुगंध आहे तो छान पद्धतीने इथं मला येतोय. आणि हा आता आपण टेस्ट करून बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हा घास एक दह्याबरोबर घेणार आहे. दही देखील तुम्ही इथं मित्रांनो बघू शकता, मलाई दही आहे. वा, अगदी गरमागरम आणि खमंग असा धपाटा झाल्यामुळं धपाट्याची चव इतकी सुंदर आहे, त्याच्यासोबत काही नसलं तरी चालेल, खूप चविष्ट असा लागतोय. पण दही देखील खूप छान पद्धतीनं इथं
मलाई दही वापरल्यामुळं खूप छान पद्धतीचा इथं याचा फ्लेवर येतोय. आता इथं बघू शकता तुम्ही ही मी जी म्हणलो ती शेंगदाणा आणि लसूण चटणी आहे. ते एकदा ट्राय करून बघू आपण. वा, मित्रांनो घरी देखील आम्ही अशी शेंगदाणा लसणाची चटणी बनवतोय. खूपच खमंग आणि झणझणीत अशी ही शेंगदाणा चटणी आहे. कारण लसणाचं प्रमाण जास्त असल्यामुळं तो झणझणीतपणा पूर्णपणे यामध्ये उतरलेला आहे. तर मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही इथं इचलकरंजीला याल तेव्हा सुंदर बागेच्या गेट समोरच खाऊ गल्लीमध्ये नंदिनी दही धपाटा सेंटरला भेट द्या आणि असा झणझणीत दही धपाटा खायला विसरू नका. आता एक घास आपण खरड्यासोबत घेतोय. एकदम झणझणीत आहे मित्रांनो खरडा सुद्धा. इथं मित्रांनो तुम्ही आल्यानंतर तुम्ही जेव्हा एखादा पदार्थ घ्याल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की इथं एवढी गर्दी का होते. संध्याकाळी 7 वाजलेत आणि इथं बसायला गर्दी नाहीये. कॉलेजची मुलं इथं वेटिंगला उभारलेली होती. एवढी का गर्दी आहे तर हा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ अस्सल महाराष्ट्रीयन चवीमध्ये झणझणीत पद्धतीने इथं सर्व केला जातो आणि रेट देखील एकदम कमी आहे. तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही पावभाजी घेतलेली आहे आणि हा बटर आता आपण सगळ्यावर टाकून घेऊया पहिल्यांदा भाजीवरती आणि हा छानपैकी बटर जो आहे तो मिक्स करून घ्या भाजीमध्ये. आणि इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही समोर आपल्याला कांदा देखील दिलाय. तर कांदा देखील मी ऍड करून घेतो. आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो हा लिंबू थोडासा आपण ऍड करूयात. मित्रांनो इथली पावभाजी जी आहे ती 40 रुपयाला आहे आणि 40 रुपयाच्या मानानं अगदी रिच आहे असं म्हणायला हरकत नाही पावभाजी. कारण मित्रांनो दादांनी आता सांगितलं की रेसिपी करताना बेसमध्ये जवळजवळ सगळ्या भाज्या यामध्ये वापरल्या जातात. काही ठिकाणी मित्रांनो नुसता कोबी किंवा बटाटा वापरला जातो तर तसं नाही आहे. बऱ्यापैकी भाज्या यामध्ये वापरलेल्या आहेत आणि त्या आपल्याला भाज्या दिसतात देखील. तर लागेल तसं गरमागरम ही पावभाजी करून दिली जाते. आणि आता आपण ही पावभाजी भाजी जी आहे ती टेस्ट करून बघूयात. एकदम जबरदस्त मित्रांनो खूप छान स्पायसी अशी ही पावभाजी आहे. बहुतेक इचलकरंजीकरांना झणझणीत पदार्थ आवडतात त्यामुळे सगळे पदार्थ असे खूपच टेस्टी आणि झणझणीत देखील आहेत. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण हा जो पाव दिलाय छान पद्धतीनं तर बटरमध्ये आपल्याला गरम करून दिलाय. जरा क्लोजअप दाखवा जरा. आणि इथं बघू शकता तुम्ही पावभाजी सोबत आता पाव घेऊया आपण आणि टेस्ट करून बघूयात. गरमागरम पावभाजी टेस्ट करून बघूयात. सुपर मित्रांनो पाव इतका सॉफ्ट आहे त्याचबरोबर ही झणझणीत अशी पावभाजी. खरंच पावभाजी कशी असावी तर अशी असावी असं म्हणणे इतपत ही पावभाजी आहे. मला जर इथली पावभाजी आवडली तर इथे येऊन तुम्ही एकदा टेस्ट करा. तुम्हाला ही पावभाजी कशी वाटते तर आधी तुम्ही खाल्ला असाल तर तुम्हाला पावभाजी इथली कशी वाटली ती पण कमेंट करून कळवा. तसंच नवीन जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर नक्की मी असं म्हणेन की इथली पावभाजी आणि दही धपाटे दोन्ही खूप जबरदस्त आहेत मित्रांनो. आणि नक्की इथे या आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. इथे पाठीमागे तुम्ही गर्दी बघत असाल इथं कंटिन्यू इथं मित्रांनो गर्दी आहे. मी जेव्हापासून व्हिडिओ करतोय तसं 2 तास झाले कंटिन्यू इथं गर्दी आहे. तर इथे या आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. तर मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही या इचलकरंजी शहरामध्ये याल तेव्हा या खाऊ गल्लीला व्हिजिट करा. भरपूर असे स्टॉल तुम्हाला इथं बघायला मिळतील. आवडेल तो पदार्थ घ्या. पण नक्की मी सांगतोय म्हणून नंदिनी दही धपाटे सेंटर मात्र मिस करू नका. कारण इथं मित्रांनो चव सगळ्या पदार्थांची ही अगदी जबरदस्त आहे. अगदी शेंगदाणा लसूण चटणी देखील बाहेरून विकत आणलेली नाही. अगदी घरगुती पद्धतीने केल्यामुळं अगदी घरगुती चव आणि घरगुती पदार्थाची जशी चव असते आपले पण असतो त्या पद्धतीची चव आणि आपलेपणा तुम्हाला इथं मिळेल आणि नक्कीच तुम्ही खुश होऊन जाल. मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही इथे याल तेव्हा सगळे पदार्थ टेस्ट करा. भेटूयात अशाच एका सुंदर आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.